नमस्कार, माझं नाव संजय जोग. मी INS या न्यूज एजन्सीमध्ये कॉन्ट्रीब्युटिंग एडिटर म्हणून काम करतो मुंबईमध्ये. मी यास्मिन शेख दैनिक देशोन्नतीसाठी काम करते मंत्रालयात राजकीय प्रतिनिधी म्हणून. मी सदानंद उपेंद्रनाथ खोपकर, ज्येष्ठ पत्रकार, न्यूज 21 चे मंत्रालय प्रतिनिधी आणि सिनियर लेखक आहे आणि जवळजवळ गेले 45 वर्ष पत्रकारितेशी संबंधित आहे. माझं नाव खंडूराज गायकवाड. गेले 4 दिवस मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या सहकार्याने कौशल्य विकास विभागाने जो AI चा जो कोर्स सुरू केलेला होता, हा कोर्स उत्कृष्ट, अत्यंत आम्हाला उपयुक्त राहिला. मी गेले 4 दिवस एक विद्यार्थी म्हणून मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ आणि महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक 4 दिवसाचा जो ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाइज केला होता तो मी अटेंड केला. अनेक वेळेला आपण जेव्हा पत्रकारितेत काम करतो त्यावेळेला खूप पुस्तकं, खूप कमिटीचे अहवाल, त्याच्यानंतर GR असं खूप काही वाचायचं असतं. AI हा आपल्याला अशा पद्धतीने याच्यामध्ये कशी मदत करू शकतो याच्यासाठी हे जे ट्रेनिंग आहे खूप महत्त्वाचं ठरलं. पत्रकार जेव्हा काम करत असतो त्यावेळेला दिवसभरात कमी वेळेत त्याला जास्तीत जास्त काम द्यायचं असतं आणि त्या वेळेचा उपयोग करून तो जास्तीत जास्त काम कसं देऊ शकतो, याचा उपयोग कसा करता येऊ शकतो. AI हा पत्रकारांचा दुश्मन नव्हे, तो त्यांचा मित्र आहे याची जाणीव ह्या ट्रेनिंग मधनं झाली आहे. कारण आम्ही आज नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अजून आम्हाला तसं एवढं आम्हाला माहिती नाही. आम्ही ज्यात पत्रकार म्हणून जे आज आम्ही काम करतोय, तर आम्ही पूर्वी लिखाण हस्तलिखित लिहायचो, परंतु आज आम्हाला AI चा वापर अत्यंत उपयुक्त झालेला आहे. कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, व्हॉट्सअप या विविध उपक्रम आलेले, तंत्रज्ञान आले आणि हे ज्या आम्हाला थोडं अज्ञान होतं, अनभिज्ञ होतो आम्ही किंवा नेमके AI म्हणजे काय, ChatGPT म्हणजे काय आणि अनेक असे जे टूल्स आहेत ते जे आम्हाला कल्पना होती. पण गेले 4 दिवस जे कौशल्य विकास विभागाने जे कोर्स आयोजित केला होता तो अत्यंत उपयुक्त ठरला आम्हाला. आणि आता सध्या डिजिटल मीडियाचा जमाना असल्यामुळे डिजिटल मीडियात काम करतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की काळाप्रमाणे आपण बदलायला पाहिजे. काळ जे आहे ते इतका वेगाने तंत्रज्ञान नवीन येत आहे आणि मीडियासाठी जे उपयुक्त आहे, ज्यामुळे लोकांच्या पर्यंत आपण लवकर आणि अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतो, याच्यासाठी AI तंत्रज्ञानाचा उपयोग अतिशय सुंदर पद्धतीने होऊ शकतो. हे ह्या 4 दिवसाच्या शिबिरामध्ये किशोर जशनानी सर आणि त्यांच्या टीमने इतक्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यातनं टेकअवेज भरपूर आहेत. पत्रकाराला आपली जी न्यूज आहे ती आणखीन करेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये परफेक्ट विथ डाटा, फिगर्स आणि एकूणच त्याचे इमेजेस याच्यामध्ये कसं करता येईल यासाठीचं हे ट्रेनिंग होतं आणि माझ्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचं ठरलं. स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाने जो हा 4 दिवसाचा ट्रेनिंग कॅम्प ऑर्गनाइज केला होता, तो सर्व पत्रकारांसाठी खूप मोठा, प्रभावी आणि चांगला प्रतिसाद देणारा मित्र ठरला आहे. सरांनी आम्हाला अत्यंत चांगली माहिती दिलेली आहे. विशेषतः आम्ही मंत्री महोदय मंगलप्रभा लोणार सरांचा आम्ही आभार मानतो. कुलगुरू जे आहेत पालवकर मॅडम यांचे आम्ही आभार मानतो. यापुढे आम्हाला असं सहकार्य करावे आणि हा कोर्स अत्यंत उत्तम आणि चांगला झाला, याचा आम्हाला पुढेही उपयोग होईल अशी आम्ही आशा बाळगतो. दुसरं इंटरेस्टिंग टेकअवे, आपलं जसं काय पत्रकारांना सगळंच माहिती असतं अजिबात नाही. आजच्या ट्रेनिंगने हे नक्की कळून दिलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे आणि त्या शिकण्याचा एक मार्ग आज एक ओपन करून दिला. अथकपणे 4 तास कंटिन्युअसली ही टीम काम करताना आणि आमच्यासारख्या नव्या जुन्या पिढीच्या विद्यार्थ्यांसाठी अथक प्रयत्न करून आम्हाला ते प्रत्येक गोष्ट समजावून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत, ते अतिशय लक्षणीय आहे. आणि मला असा विश्वास वाटतो की ही जी टीम आहे, या टीमच्या द्वारे दिलेलं शिक्षण आहे, त्या शिक्षणाचा उपयोग आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची पत्रकारिता करता यावी यासाठीच करू. त्याचा कोणताही दुरुपयोग होणार नाही यासाठी दक्षता राहू. ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला जे शिकायला भेटलं आहे त्यातून आपण नवीन युगात तर वावरणारच आहोत. मतलब पत्रकारिता जगामध्ये छोट्या छोट्या कामांमध्ये पण आपण कशा पद्धतीने AI चा वापर करू शकतो आणि चांगल्यात चांगलं आर्टिकल आपलं कसं बनवू शकतो याची मदत होऊ शकते. मला एकच सांगावंसं वाटतं की हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाला ऑर्गनाइज करणारी टीम ही खूप कॉपरेटिव्ह होती. पत्रकारांना एक नवीन जगामध्ये ते घेऊन गेले. पत्रकार हा सर्व ज्ञात असतो, त्याला सर्व ज्ञान असतं असं म्हटलं जातं. मात्र ज्या वेळेला AI चं ट्रेनिंग किशोर सर देत होते त्यावेळेला आपण कुठेतरी कमी
आहोत आणि AI आपला मित्र कसा होऊ शकतो याचं ज्या पद्धतीने त्यांनी ज्या सोप्या भाषेत समजून सांगितलं हे सगळ्यात महत्वाचं ठरलं. आणि तिसरा टेकअवे, हे सर्व करत असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं म्हणजे काय पत्रकारिता संपली, पत्रकारितांच्या एकूणच किंवा पत्रकारांच्या या आजच्या जॉबवर गदा आली असं अजिबात नाही. कारण इथे असणाऱ्या आम्हाला जे ट्रेनर होते त्यांनी असं सांगितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉट अ रिप्लेसमेंट फॉर एनिथिंग. ते एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामुळे आणखीन आपण आपलं जे काम आहे ते परफेक्शनिस्टच्या दृष्टीने करू शकाल. मी रतन टाटा इन्स्टिट्यूट आणि लोढासर मंत्री आणि संपूर्ण टीमचं मी अत्यंत आभारी आहे. तसंच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने हा उपक्रम राबवला आणि काळानुरूप नवीन डिसिजन्स घेतले आणि पुढे नेण्यासाठी संघाला प्रयत्न केला. त्याबद्दल अध्यक्ष दिलीप सपाटे आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मनपूर्वक आभार. मला असं वाटतं की मंगलप्रभात लोढा सरांनी जो एक नवीन घोषणा केली आहे की राज्यातल्या सर्व पत्रकारांना याचं ट्रेनिंग दिलं जाणार, ही खूप छान आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि AI हा आपला दुश्मन नसून आपला मित्र आहे हे या ट्रेनिंग मधून आपल्याला पटवून दिलं आहे. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. मला असं वाटतं हा 4 दिवसाचा जो ट्रेनिंग कोर्स होता तो माझ्या दृष्टीने ॲज अ पत्रकार आणि आमचे जे इथे सगळे जे एक टीम आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता, बेनिफिशियल ठरला. नमस्कार, थँक्यू. We are already using it in office. So when I was going out of Mantralaya, some of my colleagues here told me we are having this AI training camp. So I came out of curiosity and I'm very happy I came. I've enjoyed all 3 days of the training and I have learned a lot, learned new things. There's a lot of things one knew, one had heard about. What I really liked about the training was the practical application. And I am very happy that I came for this training and I hope we have more such training with regard to new technology because things are changing very fast and it really helps us as journalists. Thank you very much.